तर आता बेळगावातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सेवा केंद्रांना बेळगाव प्रशासनाने नोटीस बजावली होती। त्यानंतर मंगेश शिवटे यांनी चंदगड इनासावर्डे येथील शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी समितीच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली। तसंच कर्नाटकची भाईपेयी श्री आरोग्य विषयक योजना महाराष्ट्रात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही मंगेश शिवटे यांनी सांगितलं। कमीत कमी कागदपत्रात बेळगावमधील नागरिकांना 100% या योजनेचा लाभ झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। कर्नाटक राज्यातील जनतेसाठी जी महाराष्ट्रामध्ये योजना आरोग्य विषयक चालू आहे, वाजपेयी श्री आरोग्य विषयक योजना, मग ती त्या ठिकाणी चालू आहे। मग त्याबाबत देखील विचार करावा लागेल, हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सूचना वजा इशारा या ठिकाणी बेळगाव प्रशासनाला द्यायचा आहे। आणि म्हणून असं महाराष्ट्राच्या माध्यमातून तर कधीच होणार नाही, कारण रुग्णसेवा हे ईश्वरीय कार्य आहे। मात्र याची दखल ही कर्नाटक शासनानं, बेळगाव प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं घ्यावी।